महाराष्ट्रात कुठेही प्रवासाचं नाव काढलं की डोळ्यासमोर येते ती लाल डब्याची आपली एसटी. अगदी. तर आज आपण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे MSRTC या आपल्या लाडक्या एसटीच्या जगात जरा डोकावून पाहणार आहोत. हो, आणि ही फक्त एक परिवहन सेवा नाहीये. नाहीच. म्हणजे ती लाखो लोकांसाठी अक्षरशः जीवनवादिनी आहे. बरोबर. आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे तिचा प्रवास, महत्त्व आणि भविष्य यावर आज बोलूया. बरोबर. म्हणजे ही केवळ बसगाड्यांचं जाळं नाहीये, तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. कारण तिच्यामुळे फक्त माणसंच नाहीत, तर संधी आणि विकास पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. सुरुवात तर अगदी साधी होती नाही का? 1 जून 1948 बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट नावाने आणि फक्त 30 बसेस होत्या म्हणे सुरुवातीला पुणे अहमदनगर मार्गावर. फक्त 30? विचार करा. हो. आणि मग 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि नाव झालं MSRTC. आणि आज चित्र पूर्णपणे वेगळं आहे. अगदी. आज 18,000पेक्षा जास्त बसेस आहेत आणि रोज जवळपास 65 लाख प्रवासी प्रवास करतात. बापरे, 65 लाख हा आकडाच खूप काही सांगून जातो. हो ना. मुख्यालय मुंबईत आहे हे तर माहिती आहेच. आणि ही जी 65 लाखांची प्रवासी संख्या आहे ना, यातच ती जीवनरेखा का आहे याचं उत्तर दडलंय. बरोबर. म्हणजे बघा, अनेक दुर्गम गावं आहेत जिथे दुसरी कुठलीही वाहतूक सेवा पोचत नाही. खाजगी सोडा सार्वजनिक पण नाही, तिथे एसटी पोचते. अगदी. आणि म्हणूनच तिची सेवा फक्त महाराष्ट्रापुरती नाहीये. नाही, ती शेजारच्या राज्यांमध्ये पण जाते. गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा. ही आंतरराज्यीय जोडणी सुद्धा महत्वाची आहे. खूप जास्त. आणि ही सेवा देताना पण म्हणजे गरजेनुसार बसेस आहेत, व्हरायटी आहे. हो. शिवनेरी आहे ती AC वॉल्वो, जास्त करून मुंबई पुणे सारख्या मार्गांवर दिसते. जिथे मागणी जास्त आहे. बरोबर. मग शिवशाही ती सेमी लक्झरी AC, लांब पल्ल्यासाठी जरा आरामदायी. मग आपली नेहमीची परिवर्तन नॉन AC सेवा. आणि अर्थातच आपली लालपरी. हो, गावागावात अगदी वाडी वस्तीवर पोहोचणारी लालपरी. साधी पण किती महत्वाची. तिचं महत्त्व खरंच खूप आहे. आणि आता तर यात नवीन भर पडलीये इलेक्ट्रिक बसेसची. अगदी. ही विविधताच MSRTCची खरी ताकद आहे असं मला वाटतं. कारण यामुळे शहरी, ग्रामीण, गरीब, श्रीमंत सगळ्या स्तरांतील प्रवाशांची गरज भागते. हो. शिवनेरी, शिवशाही या जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गांवर चालतात, त्यामुळे थोडा आर्थिक हातभार लागतो. पण लालपरी ती खऱ्या अर्थाने कनेक्टिव्हिटी देते, शेवटच्या माणसापर्यंत पोचते. पण मग तिच्या देखभालीचा प्रश्न येतो कधी नाही का? सेवेच्या दर्जाबद्दल बोललं जातं. हो, ती एक बाजू आहेच. आव्हान आहे ते नक्कीच. पण आता सुविधा पण वाढल्यात. म्हणजे बघा, तिकीट काढायला रांगेत उभं राहायची गरज बऱ्याच ठिकाणी नाहीये आता. हो, ऑनलाईन बुकिंग आहे, मोबाईल ॲप आहे. अगदी. जागेवर बसून तिकीट काढता येतं. डिजिटल पेमेंटचे पर्याय आहेत. आणि त्याशिवाय पुण्यदर्शन किंवा सातारा, विदर्भ दर्शन सारख्या काही पर्यटन सेवा पण चालवतात ते. अच्छा. हो. आणि महिलांसाठी राखीव जागा, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींसाठी सवलती, हे तर आहेच. या ज्या आधुनिक सुविधा आहेत ना, त्या MSRTला बदलत्या काळाशी जुळवून घ्यायला मदत करतात. प्रवाशांचा अनुभव चांगला होतो. बरोबर. पण इथे एक गोष्ट विचारात घ्यायला हवी की ह्या डिजिटल सुविधा खेडोपाडी कितपत पोहोचल्यात. जिथे कनेक्टिव्हिटी कमी आहे किंवा लोकांना ते वापरायला जमत नाही. मुद्दा महत्वाचा आहे. तिथे काही परिस्थिती आहे हे बघावं लागेल. हो, कारण तरच त्याचा खरा फायदा सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि हे आपल्याला आव्हानांकडे घेऊन येतं. आव्हानं तर आहेतच MSRT समोर. आहेतच, कमी नाहीत. सगळ्यात मोठं आव्हान कोणतं वाटतं? आर्थिक तोटा. हो, आर्थिक गणित हे खूप मोठं आव्हान आहे. विशेषतः कोविडनंतर परिस्थिती अजून बिकट झाली. मग डिझेलच्या वाढत्या किमती आहेतच. आणि स्पर्धा खासगी बसवाल्यांशी. नक्कीच. खास करून जे फायद्याचे मार्ग आहेत तिथे खासगी ऑपरेटर्सकडून तीव्र स्पर्धा आहे. मग यावर MSRTC काय करते? म्हणजे काय योजना आहेत? प्रयत्न तर सुरू आहेत. सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक बसेस. हो, ऐकले त्याबद्दल. तब्बल 10,000 इलेक्ट्रिक बसेस ताफ्यात आणायचं लक्ष आहे म्हणे. 10,000? हो, याने इंधनाचा खर्च खूप वाचेल आणि पर्यावरणासाठी पण चांगलं आहे. नक्कीच. त्यासोबतच तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय. ॲप आधारित बुकिंग, बसेसचं लाईव्ह ट्रॅकिंग, यामुळे सेवा सुधारेल. आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे महिला चालक आणि वाहक पण आता दिसू लागले आहेत. हो, ही खूप चांगली बाब आहे. सामाजिक दृष्टीने पण महत्वाचं आहे. अगदी. रोजगार निर्मिती आणि महिला सक्षमीकरण.
म्हणजे एकीकडे आर्थिक आव्हानं आहेत, पण दुसरीकडे भविष्य बघून आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणाचा विचार पण केला जातोय. हो, असा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे. तर मग एकंदरीत आपण बघितलं तर MSRTC ही खरंच फक्त एक बस सेवा नाहीये, ती महाराष्ट्राची धडकन आहे. बरोबर. शाळेला जाणारा मुलगा असेल, नोकरीसाठी शहरात येणारा तरुण, दवाखान्यात जाणारा माणूस, बाजारात भाजीपाला नेणारा शेतकरी किंवा सणावाराला भरी जाणारी आई, या सगळ्यांना जोडणारा एक विश्वासू दुवा आहे एसटी. एक आधार आहे. अगदी खरंय. आणि हे सगळं बघितल्यावर एक विचार मनात येतो की एक सार्वजनिक सेवा म्हणून तिचं सामाजिक महत्त्व तर अबाधित ठेवायचंच आहे. हो. पण भविष्यात तंत्रज्ञान आणि एक व्यावसायिक दृष्टिकोन यांचा मेळ घालून तिला आर्थिकदृष्ट्या अजून कसं सक्षम करता येईल, म्हणजे ती केवळ जीवनरेखा न राहता आर्थिकदृष्ट्या पण मजबूत आणि स्वयंपूर्ण कशी बनेल, हा खरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.